लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फलटण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध। एसआयटी चौकशीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी ओबीसी सेलचं निवेदन। बातमी नाशिक येथून। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयितांमध्ये नाव असलेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अभिजित नाईक निंबाळकर यांच्या चौकशीशिवायच त्यांची पाठराखण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुख्यमंत्री यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचे नेतृत्व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व वेहळगाव सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केले। निवेदनात म्हटले आहे की राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून गृह खातं निष्क्रिय ठरले आहे। फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वतःवर होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रार केली होती, मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले। उलट तिचा छळ वाढला। सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व कॉन्स्टेबल प्रशांत बनकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप नमूद करण्यात आले असून दोघांना अटकही करण्यात आली आहे। पुढे म्हटले आहे की महिला डॉक्टरवर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता। तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने आत्महत्या केली। या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर, पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे सहाय्यक यांनी राजकीय दबाव आणल्याचा संशय असून त्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। निवेदन सादर करताना ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, ॲडव्होकेट संदीप दांडगव्हाण, ॲडव्होकेट गणेश वंजारी, भारती चित्ते, मीराभाई, अशोक शेंडगे, देविदास मंडलिक, राजाराम फड, अनिल गरुड, कलाबाई शेंडगे, राजेश आंधळे, पोपट निकम, सचिन पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्याची कायदा सुव्यवस्था आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून खूप लायास गेलेली आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर या राज्यातले जे रक्षक आहेत तेच भक्षक म्हणून पाहत आहेत। आज फलटणचं एक प्रकरण आपण जर बघितलं असेल तर एक होतकरू डॉक्टरला आत्महत्या करण्यास भाग पाडणारी ही प्रशासन यंत्रणा आहे। याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण बघत असेल तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू अभिजित नाईक निंबाळकर यांच्यावर काही आरोप झालेले आहेत की यांनी काही कुठल्या तरी प्रकाराच्या आधारे त्या डॉक्टर्सला त्यांचे जे काही रिपोर्ट्स होते ते चेंज करण्यासाठी त्या डॉक्टर्सवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची तक्रार वारंवार त्या डॉक्टर महिलेनी संबंधित जे त्यांची कमिटी होती त्या कमिटीकडे केली। त्याच पद्धतीने संबंधित पोलीस स्टेशनचे पीआय असतील अथवा तिथले जे डीवायएसपी असतील त्यांच्याकडे काही चौकशी करण्यासाठी त्यांनी तक्रार देखील केली। मात्र या तक्रार अर्जाला केवळ आणि केवळ केराची टोपली दाखवली आणि त्या जी महिला डॉक्टर होती त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेशर आणण्यात आलं, दबाव आणण्यात आला। त्या दबावात असताना तेथील जे पीआय जे पीएसआय जे होते गोपाल बदने आणि तसेच पोलीस शिपाई प्रशांत बनकर यांच्यावर काही आरोप होत आहे की यांनी त्या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आहे। त्याच पद्धतीने गोपाल बदने यांनी त्यांच्यावर वारंवार 4 वेळेस लैंगिक अत्याचार केलेला आहे। म्हणजे एकीकडे पोलीस प्रशासन एखाद्या महिलेला चांगल्या प्रकारे वागणूक द्यायची सोडून, त्यांचे प्रश्न मिटवण्याचे सोडून त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतायत। त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र खेदाची गोष्ट एक आहे की यामध्ये जे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहे त्यांचं नाव येत आहे। त्या निंबाळकर नाईकांच्या घरी या राज्याचे कायदा मंत्री किंवा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात, त्यांच्या भागामध्ये सभा घेतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा तपास न करता क्लीन चिट देतात। याचा खऱ्या अर्थाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा निषेध नोंदवतो आणि यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे। हे काय प्रकरण आहे? त्या महिला डॉक्टरनी जे हातावर लिहिलेलं जे डाईंग डिक्लेरेशन आहे त्याचं एक चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित पुराव्याकामी त्याचा वापर करण्यात यावा आणि यामध्ये जे दोषी असतील या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, यांची चौकशी व्हावी। यासाठी आज आम्ही त्याच पद्धतीने एसआयटी नेमण्यात यावी आणि एसआयटीच्या मार्फत एक निवृत्त न्यायाधीशांची एसआयटी नेमण्यात यावी। यामध्ये जे पण दोषी असतील, मग ते पोलीस निरीक्षक असतील, पोलीस उपअधीक्षक असतील, पोलीस अधीक्षक असतील अथवा त्या डॉक्टरचे त्या संबंधित रुग्णालयातील जे डीन असतील किंवा जे डॉक्टर्स असतील यांची चौकशी होऊन यांना देखील या गुन्ह्यामध्ये यांचा देखील समावेश आहे, यांच्यावर देखील चौकशी करून यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी। या मागणीचं निवेदन आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे देण्यासाठी आलेलो होतो। मात्र जिल्हाधिकारी साहेब व्हीसीला असल्यामुळे संबंधित विषयांचं निवेदन आज आम्ही घाडगे मॅडमला दिलेलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.